जीतेंगे, जीतेंगे, जीतेंगे। नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ बुधवारी गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झालेले होते। आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले। त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी ग्रामस्थांच्या वतीने शिष्टमंडळाने निवेदन दिले। आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची करावे, धरणाचे काम न थांबवल्यास मुंबईत मंत्रालयावर पायी धडक देण्यात येईल असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला। शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य राजेश भील, बापू ठाकरे, भरत मोरे, विष्णू भील, अजय भील, दीपक भील, संजय वडवी, संजय पाटील, अजित भील, विनेश भील, श्रीनाथ भील, भास्कर पाटील, राजू वसावे, रवींद्र मोरे, सुभाष मोरे, किसन भील, रमेश पाडवी, सागर पाडवी, सनी पाटील यांचा समावेश होता। सर्व गावकरी बंधू भगिनींना विनंती करण्यात की आपण इथं का जमलोय। आपल्या गावाजवळ धरण बांधलं जातं बिलाडी। त्या बिलाडी धरणात आपलं गाव पुनर्वसन होतं। त्या धरणाची भूमिपूजन झालं 17 ऑगस्ट 2010 रोजी। तेव्हा आपलं पूर्ण गाव पुनर्वसन करणार होते, पण आज त्यांनी असं करून शुद्ध पाणी आणखी घालतो असं मेडिकल सायन्सचा रिपोर्ट आहे। तर त्या आता हे पाण्यावर राहणार, घरांजवळ असं 4 वेळ पाणी राहणार म्हणून आपण तिथं राहू शकत नाही। म्हणून आपल्याला आज सर्व गावकरी मिळून पाहिजे, फक्त एवढीच गोष्ट आहे। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचं काम थांबवून देण्यात यावे ही विनंती गावकऱ्यांची आहे, नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार।